गावाचं घर आहे. घर कम इकडे भूतिया वाटते. नमस्कार गावाला, कसे सगळे एकदम मजेत ना. खूप दिवसाच्या नंतर आपण हा व्लॉग बनवतोय कारण की चाललोय आपण आज इगतपुरीला आपण एक विला बुक केला आहे. तिकडे आपण प्रायव्हेट विला बुक केला, इकडे आपण जाणार आहे. मम्मी आणि पप्पा पण येणार आहे. आपण पुरी फॅमिली जातो आहे, म्हणजे ताई, जिजू, मी, निलिशा, लारण्या, मम्मी, पप्पा आम्ही सगळे जातो आहे. आणि आज आहे ताईचा वाढदिवस पण, तर सेलिब्रेशन पण होईल तिकडेच. तर बघूया, चला निघूया लवकर. आणि 12चा तिकडे चेक इन आहे. तुम्हाला नंतर विलावर दाखवतो तिकडे कसा आहे तो. ओके, चला मग गाडीमध्ये बसल्यानंतर भेटूया. तिकडे गाडी पण रेडी आहे. तर गाडीमध्ये बसलोय आपण. लहानांची बडबड चालू आहे. आणि निलिशा गेली आहे वरतीच, काहीतरी काय एक सामान विसरली आहे, ते घेऊन येते. दीदी जिजू आपले पेट्रोल पंपला थांबले आपल्या पुढे गोरेगावलाच. आणि काय ना, आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. दोघे समजेच पेट्रोल भरणार होतो, पण आम्ही थोडं लेट आहे, 5-10 मिनिटं. चला मग निघू आपण पेट्रोल भरायला जाऊया. स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. चला. तर झालं आपल्या पेट्रोल पंपला आपण पेट्रोल भरलं आहे. आता हवा भरायला थांबलो आहे आणि PUC पण काढून घेतो गाडीची. माहिती नाही आहे पण काय सेफ्टी साईडला काढून घे. किती पाहिजे? 130 रुपयाची तर आहे. आणि काय जिजू गाडी पुढेच उभी समोर, ही व्हाईट कलरची होंडा सिटी. तर मग इकडून आता आपण सेट केलं आहे एक 245 मिनिट्स, म्हणजे 3 तास लागेल पोचायला आपल्याला इगतपुरीला. चला मग भेटू आपण पुढे. मला रस्ता पण दाखवतो इकडे कसा आहे इगतपुरी जायच्यापर्यंत. सुरुवात झाली आपली जर्नीची इकडून. जिजू गाडी काही समोर आपली आणि आपण पाठी आहे. हळूहळू करून पोचूया बाबा. चला. मस्त सकाळपासून पाऊस पडतो, एकदम थंडगार वातावरण. इकडे एवढं आहे, इगतपुरीला काय असणार. ताईची गाडी येते, तो हा दगड चला 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 चला. इकडच्या पण रस्त्याची हालत बघा. काय रस्ते वा, रस्ता आहे कुठे पण. तालाब हा रस्ता. काय रस्त्याची हालत आहे, काय माहिती कधी सुधारणार काय माहिती. हा, इकडे आलं तर इकडे तसं काय बोलायचं. रस्ते बघा बघतो. मोठे खड्डे आहेत ना. हा, वाशिंद. पण पाणी पण ना मातीचं, माती आहे पूर्ण. हा, कचरा आहे सगळं. काय दाखव? कचराच दाखव. सगळं घाण आहे. पाणी तुंबलंय, पुढं पाणी तुंबलंय. बाटल्या बिटल्या सगळ्या रोडवर. नदी असं वाटतं नदीच क्रॉस करतो. पूर्ण दुसरी नदी आली ही समोरच. क्रॉस करतोय. बाईकवाले जात त्या रोडनी जातात आहे आणि आपण चाललो इकडून. एक शॉर्टकट रस्ता भेटला आपल्याला. त्या शॉर्टकट रस्त्याने आपण जाऊया, निघूया इकडून. गाडी दोन्ही अशी लागली, इकडे माझी आणि इकडे जिजूची. आणि तिकडे नाश्ता घ्यायला काहीतरी अंडा पाव काहीतरी खाऊया आपण. आमलेट पाव खाऊन थोडा नाश्ता करून पुढे जाऊया. बघूया काय खायला भेटेल आज.
आपणच आमलेट का हे मम्मीचं आणि पप्पांचं रेडी करते, देऊन येतो पॅक करून पॅक करून घ्या याच्यामध्ये. अभी खा रहे हैं तो फिर 2-2.5 बजे खाएंगे ना लंच. हाँ आराम से पोचने का टाइम आहे ना, पोच के वक्त खातो. इकडे आता आमलेट पाव, मस्त आमलेट पाव खाऊ आणि आमलेट पाव खाऊन तिकडे जाऊ. तिकडे आपल्या लंचसाठी बघूया, तिकडे काय ना काय करूया बिलावरच. आणि इकडे अंडा पाव बनत आहे. आणि हा इकडे ट्रॅफिक, हा रस्त्याला ट्रॅफिक दाखवतो म्हणून आपल्याला राईट दाखवला इकडे. म्हणजे ह्या रस्त्याने गावातून असताना निघणार आणि तिकडून परत हायवेलाच टच करणार आहे. आणि ताई हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि हा बघा आमचा हेलो से हाय. हाय हाय. हां और जीजू इधर. ए बनाना पपैया. चला बघ खाऊन पिऊन आपण जाऊ पुढे. लेट पण झालं थोडं. ट्रॅफिक माहिती ना किती आहे, ट्रॅफिक पुढे भेटणार आपल्याला. चला एवढं ट्रॅफिकमधून बाहेर निघालो आहे. आता पोचतोय आहे. इकडे थोडी हरियाली दिसते, बरं तुम्हाला पण दाखव हरियाली. मस्त समोर हा नजारा. आणि आपण पोहोचू आता 1 तासामध्ये. 1 तासामध्ये पोहोचतो आपण. आणि लारण्याला पूल पाहिजे. गेला तिकडे ढक्का मारायचा पूलमध्ये. जिजू आणि याची गाडी पाठीच आपल्या, ते पण ऑन द वेच आहे. रस्ते लय खराब आहे, मध्ये रस्त्याने मध्ये ॲक्सिडेंट पण झालेले, ते पण त्याच्यामुळे आणि ट्रॅफिक होतं. पूर्ण कार डुबली आहे पाण्यात. वाहतं पाणी आहे ते, त्याच्यामध्ये पूर्ण कार डुबली आहे. एवढं आता वाहतमध्ये पाण्यामध्ये एक कार डुबली होती. टॅक्सी करायला भेटलं नाही, कारण की इकडे गाड्या एवढ्या लागल्या होत्या म्हणून पुढे गेला. खालच्या रोडने येताना वाटतं त्याची गाडी झाली. आता खाली त्या नदीमध्येच गेली गाडी. नदीतच गेली आहे गाडी आणि पूर्ण डुबली आहे. क्रेन मागवली आहे, क्रेनने आता वर काढतायत. पण अजून क्रेन पण वरती ब्रिजवर आहे आणि गाडी खाली पाण्यात आहे पूर्ण. खाली पण एक ट्रेन आहे आतमध्ये येतात. हा त्या मला वाटतं चुकीच्या रस्त्याने गेले तर ती लोक, तेव्हा ते डुबले. काय माहिती माणसानं काढलं की नाही बाहेर काय माहिती, पण गाडी पूर्ण आतमध्येच आहे पाण्यात. You're pulling on my walls down. I've never been exposed like this before. अर्धा तासात कसारा तर पोचलेलोच आहे. कसारा चालू आहे. म्हणजे कुठे लिहिलेलं पण नसतं ना, तिथं कळेल आपल्याला. झोपायचं नाटक करते बघा कशी. एक डोळा उघडा ठेवून झोपायचं नाटक करते, एक डोळा उघडा ठेवून. टीव्हीवर जाऊन झोपणार आहे ना, पूर्ण जाणार नाही. जाणार पण तुला स्विमिंग कॉस्ट्युमच घेतलं नाही तुझं. काय तुला बाहेर विंडोचं फेकून देईल. मला फेकून टाकशील, जाशील कशी. गाडी कोण चालवणार लारण्या? आपण रिक्षाने जाणार. रिक्षा इकडे रिक्षा चालवली इकडे. इथं रिक्षा नाही आहेत. मारू का उडी? कुठे आलो. Been hiding, I've been calling out your name from the darkness, thinking it's too late. If you're finding I've been too much on your plate, I'll keep hiding, calling out your name, calling out your name, calling out your name, calling out your name, calling out your name.
Tell me how you're feeling. Since you got me out in the open, now I'm ready to dive in. I know you told you it would be a slow burn. Beating, hiding, I've been calling out your name from the darkness, thinking it's too late. If you're faded, I've been too much on your plate. I'll keep hiding, calling out your name, calling out your name. हेच आहे. गावाचं घर आहे. घर कम इकडे भूतिया वाटते. आणि दुसरी गोष्ट एकदम रस्ता मस्त. हां, दुसरा रस्ता आपल्याला भेटत नाहीये. कुत्रा पण बघ मध्ये तर कुत्र्यावर माहिती इकडे कोणी येत नाही. कुत्रं रस्त्याची मतं पण झोपलाय. हा रस्ता दाखवला तर बघूया. इकडे बरं बाजूलाच रेल्वे स्टेशन यार्ड आहे. आहे, यार्ड आहे. आणि आम्हाला आता इकडे यार्ड लागलेलं आहे कारण की भेटत नाही आहे. हा बघा एकदम मस्त सुंदर आहे रस्ता. आणि या रस्त्याने आपण जातो आहे सिनियर रेल्वे इंडस्ट्रीयल इगतपुरी. आता हा रस्ता सांगितला इकडून जावा, सरळ जावा, सरळ वरती रस्ता भेटेल तुम्हाला. पण आम्ही जातो आहे पण भेटत नाही आहे. याच्यापेक्षा आरे परवडला आमचा. तेच ना, आपलं तर रेकॉर्डच आहे. आता हा डेड एंड झाला. पुढे आता राईट मारायचा, लेफ्ट मारायचा. हा, गोल गोल राणी मीठा मीठा पाणी याद आगी हमको नानी. हे समोर काय म्हणलं ना, अरे यो समोर खाई समोर कोणतो समोर गाडी पाठी. हा इकडे चिक्कल आहे. चिक्कल चिखला पाणी नाहीये. मला वाटलं इथे पण करा. अरे खाय असा रॉयल मिडोज. हा हा आयो दिसते वाटते इकडे. हो हो फॉग आहे एक नंबर समोर. तो काय समोर फॉग आहे. हा ये बाई ये बाई बेट दिसले 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 बाबा. दिसले ते ठीक आहे. हेच रस्ता आहे. कुठून आहे बघ. अरे रस्ता आता काढू आपण. पैदा करू. पैदा करा. सांग त्याला विचारू ना आपण. हा बघा हे बंगलो आहे आपले. इकडे समोर 6 बंगले होते आणि हाच रस्ता. चला भेटलाय ऑलमोस्ट. लांबून तर दिसलाय रस्ता. आता हा बोललेला आहे. आणि इकडचे कुत्रे पण आहे ना, जागा नाही आहे. रोडवरतीच झोपायचा. रोडवरच झोपतात. आणि हॉर्न मारला तर बाजूला पण हटत आहे. बघ बघ ब्राऊन वाला वाटतोय काय बघ. हटला का? नाही हटला. हटला हट. चल आता उई उई करायचं. चल गेला की मग नाही समजायचं. हटला उई उई करायला लागलं की नाही समजायचं. उई उई आमचे उई उई गाववाले पकडून मारतील उई उई करून.
आणि इकडून आता लेफ्ट मारायचं आहे आपल्याला. लेफ्ट पण कुठला आहे? हा लेफ्ट दाखवतो. 3 नंबरचा सांगितलं ना तुम्ही. दुसरा खाली. तुम्ही आता माझ्या डोक्यातच मारतोय लाडूला. लाडू सांगते ना की दादा वाटतंय. अरे ते केअरटेकरला तरी बाहेर बोलवा. हा बाबा हा रस्ता तो रस्ता खालती जातोय. समोर इकडे शेती पण चालू आहे. मस्त शेती चालू आहे इकडे. आणि समोरच आहे आपले विलास आहे. आणि आपला जो विला बुकट आहे तो पुढे आहे इकडे वरती वरच्या साईडला. पोचलो आहे कसं 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 करून पोचलो. आपला तिसरा आहे. हा गेट आहे. जीजूगाडी आहे पटेल. हा तिसरा ना. हा 1 2 3 गाडी किती आहे कोण? ऐक ना मी काढतो. पोचलो आपण मस्त इकडे. तर एवढी मेहनत तसं करून पोचलो आपण इकडे. हे आपला 3rd विला आहे. कासा विवा बंगलो 03. आणि हा इकडचं वातावरण मस्त एकदम. समोर पण सगळे विलाच आहे. म्हणजे हळूहळू डेव्हलप होत आहे. इकडे जीजी कार लागली. इकडे बाहेर मी माझी कार लावली आहे. आणि हा असा विला समोर मस्त. इकडे आपलं टेरेस पण आहे वरती. हा असा एंट्रन्स आहे. हा ब्लॉक आपण इकडे सांगू. आणि दुसरा ब्लॉक आपण त्याच्यामध्ये तुम्हाला विलाचा पुरा लुक दाखवू. आतमधून कसं आहे काय आहे सगळं दाखवू. तो नेक्स्ट ब्लॉकपासून. तर मग टाटा बाय बाय सी या.